नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या शब्दात महाराष्ट्राच्या मातीमध्ये कीर्तनाची परंपरा सुरू करणारे आणि महाराष्ट्राची कीर्तन परंपरा पंजाब प्रांतापर्यंत घेऊन जाणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तोथेला हो प्राणी जात या शब्दामध्ये जगतातलं सर्वात मोठं दान अर्थात पसायदान मागणारे ज्ञानोबा माऊली, वारकरी संप्रदायाचं भूषण, वारकरी संप्रदायाचा कलश, देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू आणि छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या मातीला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती अर्पण करणाऱ्या आणि स्वराज्याचा संकल्प करणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि 33 कोटी देवांची हजारो मंदिरं असतीलही, परंतु ज्या देवाची मंदिरं कमी, परंतु इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देवापेक्षाही ज्यांचं आढळ स्थान आहे ते आपणा सर्वांचा आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. येथ वडील जे जे करती तया नामू धर्म ठेविती या उक्तीप्रमाणे वडिलांनी सुरू केलेला राज्यकारभार वाढवण्याचं काम ज्या सुपुत्रानं केलं, मध्यंतरी फेब्रुवारी महिन्यामध्ये विकी कौशल नावाच्या अभिनेत्याचा एक छावा नावाचा चित्रपटगृहामध्ये आला. सगळ्यांनी तो पाहिला. मी काय तुम्ही काय, त्यातल्या त्यात त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये विष्णू माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि फेब्रुवारीमध्ये शिवजयंतीचं शेड्यूल पॅक असल्यामुळे त्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला असं बोललो की वेळेअभावी मला तो चित्रपट बघता आला नाही. त्याला काही कमेंट करत होते, तुला असं काय काम आहे. ते सोशल मीडियाला डेंजर आहे भाऊ. तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्याचं कारण असं होतं, त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक बोललो होतो की मी तो चित्रपट पाहिला नव्हता तेव्हा, नंतर पाहिला. चित्रपटामध्ये काय दाखवलंय, काय खरं काय खोटं, हा सगळ्यात गौण भाग मला वाटला. त्या चित्रपटाचं यश जर कशात असेल तर चित्रपटगृहातून बाहेर पडत असताना प्रत्येक माणसाच्या हृदयद्रावकता डोळ्यातून वाहत होती. तरुण मुलं रडत होती, म्हातारी माणसं रडत होती. हे सोडावं, जाणतेपणा तर रडणं फार वेगळं आहे, पण लहान लहान लेकरं त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत होते. ते लहानी लेकरं म्हणत होते की शंभू महाराज कुठं गेले, का मारलं शंभूराजेला, का शंभूराजे मला दिसत नाही, डोळ्याच्या समोर छत्रपती संभाजी महाराज का दिसत नाहीत. लहान लहान लेकरं, लहान इतकी लहान की विचारायची सोय नाही, ती लेकरं सुद्धा रडत होती. एका चिमुकलीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, व्हाईट ड्रेसवरती चिमुकली होती, ती आपल्या आईवडिलांना म्हणते की महाराज कुठं गेले. आणि तो व्हिडिओ पाहत असताना मी परत रडलो होतो. त्याचं कारण आहे, तेव्हा मी एक वाक्य बोललो होतो की 5 रुपयाचं चॉकलेट आणलं म्हणून हसणारी पिढी, हातातलं खेळणं हिसकावून घेतलं म्हणून रडणारी पिढी, आत्ताच्या काळामध्ये बापानं कड्यावर उचलून घेतलं नाही म्हणून रडणारी पिढी, सोडा हातातला मोबाईल हिसकाटून घेतला म्हणून लोळू लोळू रडणारी पिढी इथून पुढच्या काळात अपेक्षित नाही. तर महापुरुषांचा इतिहास पाहून डोळ्यामध्ये पाणी आणून रडणारी पिढी पुढच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची आहे. त्याचं कारण आहे, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. ही ओळ मला 10वीत आल्याच्या नंतर वाचायला मिळते. मी ती वाचतो, गर्वानं फुलतो. 14 मे आल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांचं स्टेटस मी माझ्या व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला, स्टोरीला, फेसबुकला, पोस्टमध्ये सगळीकडे ठेवतो. हे जाणतेपणाचं झालं, परंतु आमच्या पिढीला हा इतिहास त्याच पद्धतीनं समजायला हवा. या उदात्त हेतूनं नकळतपणे का होईना, रुपेरी पडल्यावर का होईना, झालेल्या यातना सहन केल्याच्या नंतरच्या डोळ्यामध्ये येणारी पिढी का छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या यातना पाहून डोळ्यात पाणी येतं. जगावं कसं असं सांगणारे अनेक लोक होऊन गेली, जगावं कसं असं सांगणारे भरपूर झाली. माझ्यासारखे इथं उभं राहून आयुष्य सुंदर आहे ना, असं जगा तसं जगा सांगणाऱ्याचा तर ढीग झालाय. ऐकणारे कमी, बोलणारे जास्त झालेत. जगावं कसं असं सांगणारे अनेक लोक झाली, पण मरावं कसं असं सांगणारा या भारताच्या इतिहासातला एकमेव योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे. मृत्यू ही अटळ आहे, मृत्यू येणार आहे. तुम्ही काय, मी काय, साऊंड सिस्टीम वाला काय, उशिरा आलेला कॅमेरामन काय, सगळेजण जाणार आहेत. त्याच्यावर जे हसले ते पण. मृत्यू ही अटळ सत्य आहे, मरण येणार आहे, प्रत्येक जण मरणार आहे. आमच्या अध्यात्मात असं सांगितलं, उपजे ते नासे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आणखीन पुढचं एक वाक्य आहे आमच्या अध्यात्मात की आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आणखीन पुढचं एक श्लेष असतो व्याकरणात, मराठी व्याकरणात. त्यातलं एक वाक्य आहे, मराठवाड्यातल्या भाषेतल्या पोरांना लवकर कळतं ते वाक्य. म्हणजे ते वाक्य असं आहे की माणसं माणसाला पुरतात म्हणून माणसाला घरं पुरतात. परत ऐका, माणसं माणसाला पुरतात म्हणून माणसाला घरं पुरतात. जर माणसांनी माणसाला पुरलं नसतं तर माणसाला घरं
सगळ्यांना हे माहिती आहे. मृत्यू ही अटळ सत्य आहे, पण मरावं कसं हे जर कोणाकडून शिकायचं असेल, की पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, शरद धनगर नावाचा कवी म्हणतो, पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही आणि माझे इमान कोण्या दारी घातना पाहत असताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. यात नवल नाही. औरंगजेबाच्या मुलीच्या मुखामध्ये डायलॉग रायटरनं एक डायलॉग दिला. ती असं म्हणते, ये शंभू मर गया मगर मरते मरते अपने मौत का जश्न मनाकर चला गया, हम जिंदा है फिर भी मातम मना रहे हैं, न जाने वो क्या बात है. गुरु ठाकूरांच्या त्या ओळी आहेत, करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना आणि गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी देताना. आता ही फक्त एक ओळी तर लक्षात ठेवा, मला पुढे याच्यावर बोलायचं आहे. जगावं कसं असं सांगणारे अनेक लोक होऊन गेली, पण मरावं कसं असं सांगणारा सह्याद्रीचा छावा, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि आपण टाळ्या वाजवल्या. मी आपल्याला नमस्कार घेतला आणि माझ्या भावाने पाठीमागून मला जय शिवराय घातला. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या जगण्याची प्रेरणा आहेत. इथं एकही असा माणूस नसेल ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान नाही, आणि ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान नाही तो माणूस म्हणायच्या लायकीचा नाही. ही सुद्धा गोष्ट तेवढीच खरी आहे. पण तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये एक घोड चूक करतो, की छत्रपती शिवाजी महाराजांना वॉलपेपर पुरतं, छत्रपती शिवाजी महाराजांना स्टेटस पुरतं, छत्रपती शिवाजी महाराजांना डायलर टोन पुरतं, छत्रपती शिवाजी महाराजांना रिंगटोन पुरतं मर्यादित करतो. त्यातल्या त्यात जयंती आल्याच्या नंतर तर आमचा उत्साह बघायचं कामच नाही. आलं 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 गड्यानो भगवं वादळ आलं. मला प्रश्न पडतो, आता आलं तर गेलं तर कुठं? ते काय आताचा अवकाळी वार आहे का यायला जायला? काही लोकांच्या काही गोष्टी अशा व्हॉट्सअपला मला मजेशीर मिळतात ना. मला 18 तारखेला एकानं मेसेज केलता, ए होशियार सावधान आमचा बाप येतोय. मी म्हणलं कुठून येतोय? गुलमंडीतून, बायपास मधून. छत्रपती शिवाजी महाराज हा येण्याचा आणि जाण्याचा विषय नाही ना. बरं, छत्रपती शिवाजी महाराज देहानं आपल्यात नसले तरी गड किल्ल्याच्या निमित्तानं विचारानं आजही आपल्यात जिवंत आहेत हे आपल्याला मान्य असलं पाहिजे. एक पण आमचं दुर्दैव असं आहे, आम्ही झालो टेम्पररी. फेब्रुवारी महिना आलं की आम्ही शिवभक्त होतो, एप्रिल महिन्यामध्ये बाबासाहेबांचे भक्त होतो, ऑगस्ट महिना आला की आम्ही देशभक्त होतो, 15 ऑगस्ट जवळ आला की आमचं अगोदरच ठरलेलं असतं व्हाईट कलरचा कुर्ता घ्यायचा आहे, मित्राची बुलेट न्यायची आहे, दोघांनी मिळून पेट्रोल टाकायचंय, 2 फटाके मारायचे, जास्त टाकायचे. इंजिनिअरिंग कॉलेजपासून आपल्याला रॅली काढायची, क्रांती चौकातून गुलमंडीला न्यायचे, गुलमंडीतून तिकडे कॅन्सर हॉस्पिटलकडून मिल कॉर्नरमधून पुन्हा इकडे बसस्टँडवरून बाबा पेट्रोल पंपहून रेल्वे स्टेशनहून जे टावर, आणि जे टावरून पुन्हा कॉलेजमध्ये आणायचे. पुढं चालवणारा शांत बसलेला असतो, पण मागं उभा असतो तो लईच डेंजर असतो. तो काय त्याचं बूट टेकीत नाही, तो पाय ठेवायच्या पॅन्डलचा पूर्ण उपयोग करतो आणि उभा राहून बेंबीच्या देटापासून चौक आला की म्हणतो शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. हातात तिरंगा असतो, हातात असू द्या काही नवल नाही. काही तर पुरं इथं तिरंगा काढता, काही हातावर काढता. माझ्या एका ओळखीच्या मित्रानं गालावर तिरंगा काढला होता आणि त्याला सर्दी झाली होती. आता पुढे बोलायची गरज नाही. टेक्नॉलॉजीच्या काळात जगणारी आपण सगळी भावंड आहेत. मधल्या काळामध्ये स्मार्ट सिटीला अनुमोदन नावाची एक कन्सेप्ट फेसबुकनं सुरू केली होती, आणि त्याच्यामध्ये अशी संकल्पना होती की तुम्ही फेसबुकच्या प्रोफाईलच्या अगोदर ते थीम येते, त्याच्यामध्ये आपण क्लिक केल्याच्या नंतर आपला फोटो तिरंग्यात दिसतो, आपली प्रोफाईल तिरंग्यात दिसते. मला माझ्या बऱ्याच मित्रांनी मेसेज करून सांगितलं, सर तुम्ही देशभक्तीवर बोलता, माझं सगळ्यात जास्त प्रेम भारतावर आहे. माझं भारतावर इतकं प्रेम आहे की माझं आडनाव सुद्धा भारतीय आहे. भारतासारखा देश नाही, पण मी त्याला म्हणलं मी ठेवत नाही. तो म्हणला असं का ठेवत नाही? म्हणलं नाही ठेवत. त्याचं कारण त्यानं विचारलं आणि त्याला मी उत्तर दिलं होतं, तिरंग्यात आपला फोटो यावा एवढी आपली अवकात नाही, तिरंग्याचा फोटो आपल्या हृदयात कायम असावा एवढी आपली अवकात आहे. पण आमचं दुर्दैव असं आहे, बरं असं करू नये का उत्सव साजरा करावा ना, 100% करावा, त्यात काही संशय नाही. पण तो उत्सव साजरा करत असताना आम्ही नेमकं कोणत्या भूमिकेतून करतोय? मला जे सांगायचं आहे ते की आम्ही टेम्पररी झालोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आज भारतातला सगळ्यात टॉपचा उत्सव आहे, आपल्याला माहिती आहे.
जगात भारी 19 फेब्रुवारी उगच नाही आलं. फेब्रुवारी महिन्यामध्ये बाकीच्यांचे बाकी उत्सव 14 तारखेपर्यंत होऊन जातात. पण 14 तारखेच्या नंतर जे दुःखी आत्मे आहेत ते पुन्हा इकडे शिवजयंतीकडे जास्त येतात आणि तो तिकडला राग इकडे काढतात. ही पण वस्तुस्थिती आहे. पण मला जे सांगायचंय ते बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आम्ही आनंदानं साजरा करतो खरं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करून या भारताच्या, या विश्वाच्या, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर सर्वप्रथम कोणी साजरा केला असेल ना, तर ते महात्मा ज्योतिबा फुल्यांनी साजरा केला. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. तिथून ही परंपरा आहे. ज्या महात्मा फुल्यांबद्दल मी बोलत असताना महात्मा फुल्यांचा फक्त सामाजिक समतेचा संदेश मी देत नाही, तर महात्मा फुले समजून घ्यायचे तर आम्हाला महात्मा फुले एक महाराष्ट्रातले आणि भारतातले टॉपचे कॉन्ट्रॅक्टर होते हे आजच्या पिढीनं समजून घेणं गरजेचं आहे. महात्मा फुल्यांनी सावित्रीमाईंना शिकवलं आणि पहिली शाळा सुरू केली, इथपर्यंत त्यांचा इतिहास नाही. सामाजिक समतेचा न्याय पुढे घेऊन जात असताना विधवा स्त्रियांचा सन्मान करणारा माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. दत्तक पुत्राला स्वतःचं नाव देऊन त्याला आयुष्यात यशस्वी करणारे महात्मा फुले आहेत. हा त्यांचा सामाजिक अँगल असेल, पण आताच्या काळामध्ये लवकर स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची धडपड आहे. तुम्ही काय मी काय सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं. माझी आजी, आपल्या घरातले लोक सांगतात बघा, सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही. तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्टेबल झालं पाहिजे. ह्या एका उदात्त हेतून आपण महात्मा फुले समजून घ्यायचे असतील तर त्यांचे जे औद्योगिक दृष्टिकोन आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. असं मला पुढे जायचं आहे. मी हे फक्त महापुरुषांच्या विचारांना स्पर्श करतोय म्हणून हे बोलतोय. महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी, महिलांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आपल्याला माहिती आहे, आज असं एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये मुलींनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं नाही. अगदी ऑटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत, आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत, अंगणवाडी सेविकेपासून एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदापर्यंत आणि घरातला मिक्सर दुरुस्त करण्यापासून ते चांद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेपर्यंत आज मुली, स्त्रिया स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. पण या देशाची अगोदरची जर संस्कृती पाहिली तर एक विचित्र संस्कृती इथं नांदत होती. अगदी इथलं बोलायचं झालं, आता सरांना भेटायला एक माझी बहीण आली होती. ती फार गडबडीनं बोलली, सर पाणी नाही. ती तिथं येऊन सरांना विचारू शकते, सर पाणी नाही. सर म्हणतात तुझी पाण्याची व्यवस्था होईल थोड्या वेळात. एक अशी संस्कृती होती इथं जिथं पाणी होतं पण फक्त पिण्याचा अधिकार नव्हता. हे आपल्याला माहिती आहे. एखादी मुलगी, खरं तर फार गोष्टी बोलण्यासारख्या, ते खलील जिब्रान नावाचे एका तत्ववेत्याचं फार गोड वाक्य आहे. तो असं म्हणतो की जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात ना तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत. त्यांचं एवढंच असतं, ही साडी मला चांगली दिसते का, मी आज कशी दिसते. ते व्हॉट्सअपला एक जोक पण आलता बा. मुलीनं मुलीला विचारलं मी कशी दिसते, मुलीनं तिचं कौतुक केलं आणि मुलानं मुलाला विचारलं मी कसा दिसतोय. कळलं तुम्हाला, सांगायची गरज नाही. दोन स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात ना तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत, पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलत असते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे. पण एक काळ होता ज्या काळामध्ये स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं. म्हणजे असं समाजात जाऊन बोलणं सोडा, बाजारात जाऊन बोलणं सोडा, आम्हाला दारात बोलू दिलं नव्हतं. लहान्या मुलींना बोलू दिलं जात नव्हतं, तरण्या स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं, म्हाताऱ्या आजींना बोलू दिलं जात नव्हतं. त्या शायराच्या ओळी माझ्या आवडतीच्या ओळी आहेत. तो म्हणतो, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे बाल्य, तारुण्य, वृद्ध अवस्थेमध्ये जेव्हा स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं ना तेव्हा स्त्री व्यक्त झाली पाहिजे आणि तिनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. याच्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करणं माझं कर्तव्य, म्हणून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो.
ज्यांच्यामुळं हा अविनाश भारती महाराष्ट्रभर बोलत फिरतो, ज्यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी मला एक करारी बाणा दिला, ज्यांच्यामुळं मी माझं मत मांडू शकतो, ज्यांच्यामुळं मी माझं मत व्यक्त करू शकतो आणि ज्यांच्यामुळं मी माझं मत देऊ शकतो. नंतर आता ते मत विकलंही जातंय, तो भाग वेगळा. ज्यांच्यामुळं मला हे सगळं मिळालं ना, ते बोधिसत्व बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण आवर्जून करतो. कारण बाबासाहेब नसते तर मला बोलण्याला अधिकार मिळाला नसता. बाबासाहेबांचं काम हे फक्त दलितांसाठी नाही, दलितांपेक्षा इतरांसाठी बाबासाहेबांचं जास्त काम आहे. म्हणजे मी बाबासाहेबांवर लिहित असताना 4 ओळी अशा लिहिल्या होत्या की तू उद्धारलेल्या कोटी कुळात भीमा माझेही कुळ आहे, तू उद्धारलेल्या कोटी कुळात भीमा माझेही कुळ आहे, झाड शिक्षणाचे घरात माझ्या तूच त्याचे मूळ आहे, तूच त्याचे मूळ आहे. त्या बाबासाहेबांना अभिवादन करतो. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात प्रबोधन करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे दिवसभर गावची घाण साफ केली, रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ केली, असं महान काम करणारे राष्ट्रीय कीर्तनकार श्री संत गाडगे महाराज आणि चल चल भैया करे सफाई कूड़ा कचरा साफ करे, बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे या शब्दात समाज प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनाही विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की टाळ्या वाजतात. इथं होतो मी. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या जगण्याचा श्वास आहेत, प्राण आहेत, सगळं काही आहे. सर तुम्हाला एक विनंती करू ना, ते कूलर नाही तर फॅन इकडे फिरवावं, जिकडं कुणीच नाही तिकडं वारं चाललंय. आणि देशाचं बी असंच आहे, जिकडं लोक नाही तिकडं विकास आहे.